तप पूर्ण होगा। हर गांव गली से न हो आहुति, महायज्ञ सफल कैसे होगा। श्री राम विराज के जन्म भूमि में सदियों का तप पूर्ण होगा। हर गांव गली से न हो आहुति, महायज्ञ सफल कैसे होगा। जय रघुनंदन सीताराम, दशरथ नंदन जय श्री राम। सिया राम जय राम जय जय राम, चलो अयोध्या बुलाए राम। जय श्री राम जय हनुमान। सदियों से संग्राम हुए, जाने कितने बलिदान हुए। सदियों से संग्राम हुए, जाने कितने बलिदान हुए। कितनी सरकारें चली गई, अब जाके मुक्त श्री राम हुए। कितनी सरकारें चली गई, अब जाके मुक्त श्री राम हुए। प्राण प्रतिष्ठा किए, प्राण प्रतिष्ठा की ये अप्रतिम झांकी। प्राण प्रतिष्ठा की ये अप्रतिम झांकी। अप्रतिम झांकी। जय रघुनंदन सीताराम, दशरथ नंदन जय श्री राम। सिया राम जय राम, चलो अयोध्या बुलाए राम। श्री राम जय राम, दशरथ नंदन जय श्री राम। गंगा के लिए आए भागीरथ, अहिल्या है तू आए राम। गंगा के लिए आए भगीरथ, अहिल्या है तू आए राम। भक्तों के लिए आए मोदी योगी, बनवाया भव्य राम मंदिर धाम। राह के सब अवरोध हटाए, नहीं बचा कोई संकट बाकी। राह के सब अवरोध हटाए, नहीं बचा कोई संकट बाकी। राम लला को घर में लाए, दूर भगाए सब पापी। दूर भगाए सब पापी। सबको देनी है आहुति, रह न जाए कोई बाकी, रह न जाए कोई बाकी। जय रघुनंदन सीताराम, दशरथ नंदन जय श्री राम। सिया राम जय राम, चलो अयोध्या बुलाए राम। सदियों से थी यही प्रतीक्षा, जन्मभूमि पर हो प्राण प्रतिष्ठा। मनोकामना पूरी होने वाली, तो क्यों न मनाए फिर दिवाली। अवधपुरी मनमोहक झांकी, सजा दो सारा देश भी बाकी।
कृपालु भजु मन हरण भव भय दारुणम् नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम् भगवान के अवतार का केवल नहीं गुणगान है, कैसे नारायण बने नर इसका पावन ज्ञान है। सिया राम 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 सिया आदर्श और मर्यादा की है ये कथा महापावनम् काटे मत श्री से मिला दे श्रीमद् रामायणम् श्रीमद् रामायणम् श्रीमद् रामायणम् सिया राम 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 सिया श्री रामचंद्र कृपालु भजु मन हरण भव भय दारुणम् नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम् भगवान के अवतार का केवल नहीं गुणगान है, कैसे नारायण बने नर इसका पावन ज्ञान है। सिया राम 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 सिया आदर्श और मर्यादा की है ये कथा महापावनम् काटे मत श्री से मिला दे श्रीमद् रामायणम् श्रीमद् रामायणम् श्रीमद् रामायणम् सिया राम 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 सिया या ठिकाणी श्रीराम प्रभूंच्या दरबारामध्ये आत्ताच आपण श्रीराम प्रभूंचं प्रागट्य केलेलं आहे. त्यानंतर लगेचच या ठिकाणी पाळणा होईल आणि पाळण्यानंतर अण्णांना काही सूचना देणार आहे. तरी आपण सर्वांनी या ठिकाणी थांबून राहावं. लगेचच पाळण्याला आपण सुरुवात करूया. रडायला पश्चाताप करायला लागला आणि भगवंताला काय म्हणतो माहित आहे का? देव धर्म हे दुराव देव किती बोलणार आहे माणूस बोलून बोलून. संपूर्ण जो उत्सव आहे रामनवमीचा, या रामनवमीच्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रम झाले. किती घंट्याचे कार्यक्रम झाले आहे का कोणाला पता? पण आम्हाला सर्वच पता ठेवावा लागतो. आतापर्यंत 66 घंटे कार्यक्रम झाला इथं बरं का. किती? 66 घंटे.
तुलना बरंच मोजलं बुवा. म्हणजे रामायणकाराचे किती घंटे, दररोजच्या कीर्तनकाराचे धरून, आणि मध्ये प्रवचन झाले ते प्रवचनकाराचे धरून, असे संपूर्ण 66 घंटे झाले बरं का. 66 घंट्यामधून बाहेरगावची सगळी जी मंडळी आहे, हे इथं बसलेले हे आले त्याच्यामध्ये, हे आले, हे 66 घंट्यामधून 35 घंटे बाहेरचे वक्ते बोलले आणि 31 घंटे माझ्या एकट्याच्याच वाट्यावर आले. किती? 35 घंटे बाहेरचे सगळे धरून 66 मधून आणि 31 घंटे माझ्या एकट्याच्याच वाट्यावर आले. 2.5 घंट्याचं पार आहे. हे मोठ्याने बडबड बडबड करून असे 9 दिवस, 9 गुणिले 2.5 इतर कार्यक्रम. तुम्ही म्हणा दक्षिणेची टक्केवारी काढून ठेवली का? दक्षिणेची काढून ठेवली मला. 35 आणि 31 घंटे तुम्ही म्हणता टक्केवारी ठेवली. कसं आहे, मला जेवढी सेवा मिळाली जेवढी सेवा केली बरं का, मी सेवाच करणारा माणूस आहोत. आपल्याला एक घर नाही चालवणं होत, 4 लेकरं नाही बरोबर आणि त्यांचं संगोपन आणि करणं होत, एवढं मोठं चालवणं बरं का. आज रोजी मात्र मी अभंगावरच बोलत आहो. धर्माचे पालन आणि धर्माचं पालन हे कशाने होईल, आणि हे आता कमीत कमी बरं का आपला हिंदू धर्म हा कसा जिवंत राहील पुढच्या काळात, आणि हे कमीत कमी आणि हिंदू लोकांना समजण्याची गरज आहे. अगोदर तर आपला धर्म सांगावा लागेल ना. आजकाल तर धर्मचार्यांना धर्माची खबर नाही. जे धर्मचार्या म्हणून घेणारे असतात त्यांनाच आणि धर्माची व्याख्या समजत नाही. नेमके धर्माची व्याख्या काय आहे ते फक्त हात लंबी करून आणि धर्माचार्याच्या गोष्टी करायच्या. दुसऱ्याला सांगायचं गाई पाळा आणि स्वतःच्या घरी शेपूटही नाही. बापू हो, दुसऱ्याला सांगितल्यापेक्षा दुसऱ्याला 1 पट सांगायचं आणि आपण 4 पट मागायचं, आणि त्याला म्हणतात सत्पुरुष, त्याला म्हणतात साधू पुरुष. कीर्तनामध्ये हा छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी राजे हे सुद्धा आणि धर्माला जिवंत ठेवण्यासाठी भगवंताचे आवेश अवतार 21 वेळेला निक्षत्रिय पृथ्वी ज्याने केली, परशुरामजी हे भगवंताचे अवतार, तेही रामचंद्र प्रभूच्या समोर आले. एकाच वेळेला बरं का ते अवतार रामचंद्र प्रभूच्या समोर आले आणि रामचंद्र प्रभूला नमस्कार केला, दंडवत केलं आणि तपश्चर्या करण्यासाठी जनक नगरी मधून वनामध्ये निघून गेले. शिवरायासारखे जे आहेत हे अवतार आहेत बरं का. तुम्ही आम्ही सगळे कोण आहो? तुम्ही आम्ही सगळे पुरुष आहो. तुम्ही आम्ही सगळे पुरुष आणि छत्रपती शिवाजी महाराज हे महापुरुष बरं का. तुम्ही आम्ही सगळे पुरुष आहो. तुकाराम महाराजांसारखे हे महापुरुष आहे. तुम्ही आम्ही सगळे साधारण पुरुष आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे. आपण काय बोलत आहोत? ही गादी कोणाची आहे? कोण्या गादीवर आपण उभे आहोत? कुठे आपण उभे आहोत? आणि या ठिकाणी कोणत्या प्रकारचं वक्तव्य केलं पाहिजे ते कीर्तनकारांनी भान ठेवला पाहिजे का नाही?
कीर्तनकाराने दुसऱ्या कीर्तनकाराला म्हणायचं हरामखोर हो, बरं का. दुसऱ्या कीर्तनकाराला काय म्हणायचं, हो सगळे दुसरे कीर्तनकार हरामखोर हो, बरं का. मादर चोद हो. आता हे मी बोलून राहिलो इथं, मी त्यांनी सांगितलेलं बोलून राहिलो. कीर्तनकाराला म्हणतात दुसरे कीर्तन, हे कीर्तनकारा भाड खाऊच्या कीर्तनकार हो. हे काय कीर्तनकाराची भाषा आहे का? कीर्तनकाराने काय बोलावं? अरे अरे अरे, हा कीर्तनाचा मार्ग कशासाठी आहे? अहो लोकांना सन्मार्गाने आणण्यासाठी फक्त कीर्तन आहे बरं का. लोक हे अधोगतीला जातील, व्यसनाकडे जातील, त्यांचा जीवनाचा सत्यानाश होईल आणि म्हणून ते जाग्यावर राहिले पाहिजे. या अशा प्रकारचा उपदेश देण्यासाठी, हरिनाम चिंतन करण्यासाठी आणि कीर्तन आहे बरं का. कीर्तनामध्ये का काही बोलायचं असते का? हे काय कीर्तनातले शब्द आहेत का? कीर्तनातले शब्द आहेत का? हे अशा प्रकारचं कीर्तनामध्ये बोलू नये. कीर्तनकाराने विचार करावा आणि भविष्यामध्ये तारिका घेणाऱ्याने विचार करावा. विठ्ठल भगवान परमात्मा हा धर्माचं रक्षण करण्यासाठी बरं का. लाखो गायी एकाच वेळेला कत्तलखान्यामध्ये, आता तुम्हाला सांगितलं ना, डोळ्याला अश्रूच्या धारा येतील की गायीला कसं कापल्या जात होतं, किती डिग्रीच्या पाणी त्याच्यावर ओतल्या जात होतं, कसं त्याचं शेपूट अटकवायचं आणि कशी कडकड बारीक बारीक तुकडे हाडका एकीकडे, मांस एकीकडे बरं का, ते वरचं तमणा एकीकडे. अरे कोणी केलं हे काम? हे राजकारणी लोकांनी केलं. हे अरे उद्या काय माय दिसाल का तुम्ही? काही संपल्या म्हणजे कसा मला हो जाऊ द्या म्हणले, त्या उमरीले पाठवल्यापेक्षा उमरी पठार उमरी. तुम्ही म्हणा तिथं काय, तिथं वृद्धाश्रम आहे महाराज. काय संपली का आपली माया विकणार आहात का खुर्चीसाठी? 500 वर्षापर्यंत ते रामाचं मंदिर होऊ दिलं नाही बरं का. हे राजकारण, राजकारणाच्या पायी गोष्ट, दुसरं काय याच्यामध्ये. म्हणून बापू हो, ज्या देशामध्ये 80% हिंदू धर्म आहे, आपण आहोत, आणि त्यांची अशी दशा, त्यांचा देव उघड्यावर राहतो. त्यांच्या देवाच्या अंगावरचा कपडा 6 महिन्यापर्यंत बदलला जात नाही. काही कपडा हातात धरला की टुटू असं, आणि 6 महिन्यांनी कपडा बदलायचा. ते कोर्टाचा आदेश घेऊन, कोर्टामधून किशोर भाऊ कोर्टाचा आदेश घेऊन यायचा. 6 महिने Oh,
मंगल भवन अमंगल हारी द्रवहु सुदशरथ अजर बिहारी। राम राम बोलो राम राम बोलो राम राम बोलो राम 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 बोलो राम राम बोलो राम राम बोलो राम राम। बड़ी शुभ ये खबर आई बाजे घर घर शहनाई। पापियों का वध करके आए अवध में रघुराई। पापियों का वध करके आए अवध में रघुराई। सोने का रथ होगा भगवा भारत होगा। राम का अयोध्या में ऐसा स्वागत होगा। राम का अयोध्या में ऐसा स्वागत होगा। राम राम करता जाए राम राम करता जाए राम राम करता जाए राम राम जपता जाए। घड़ियां अभिनंदन की राघव के बंधन की। सरयू के मीठे जल में खुशबू है चंदन की। सरयू के मीठे जल में खुशबू है चंदन की। प्रभु राज संभालेंगे फिर ताज संभालेंगे। दूर थे कल जिनसे उन्हें आज संभालेंगे। दूर थे कल जिनसे उन्हें आज संभालेंगे। राम राम करता जाए राम राम करता जाए राम राम करता जाए राम राम जपता जाए। हम दीप जलाएंगे दिवाली मनाएंगे। अब कभी राम मेरे वनवास ना जाएंगे। अब कभी राम मेरे वनवास ना जाएंगे। दिन दुख के बीत गए आसब के मीत गए। हार गए बैरी रघुवंशी जीत गए। हार
रघुवंशी जीत गए। सनातन धर्म सनातन धाम यहीं थे यहीं रहेंगे राम। है बाकी सब किस्से झूठे सत्य है रघुनंदन का नाम। ये धरती योगी संतों की, ये धरती योगी संतों की, यहाँ पर राज करेंगे राम, यहाँ पर राज करेंगे राम, यहाँ पर राज करेंगे राम। जय श्री राम।
करतो